हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. याच प्रकारे जेव्हा अष्टानंदजींनी वरून येणाऱ्या प्रकाशपुंजाला पाहिले, त्यांचे डोळे त्याला सहन नाही करू शकले. डोळे बंद केले, साईडला केले, तर काय पाहिले की त्याने एक नवजात शिशु पाहिलं. एक प्रकाशरहित शरीर त्याचं, आणि त्याचाच तो प्रकाश होता. मग परत डोळे उघडले तर काय पाहिलं? तो प्रकाश एका कोपऱ्यात लहरतारा तलावात एकवटला. अंधार होता. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी जवळजवळ 1.5 तास आधीची गोष्ट होती. आधीची. त्याला तर मग काही दिसले नाही. त्याच्या डोळ्यात जरूर त्याचे प्रतिबिंब बनले होते बाळाचे. ते काही वेळात संपून गेले. आता त्याने विचार केला की बाबा हे तर खूपच विलक्षण दृश्य मी पाहिलं आहे. आता भक्त साधकाला कोणती समस्या येते भक्ती मार्गात, तर तो आपल्या गुरूंकडून निवारण करून घेऊ इच्छितो. अष्टानंदजी त्यांच्या गुरूंकडे गेले, रामानंदजींच्याकडे, आपल्या शंकेचे समाधान करण्यासाठी. स्वामी रामानंदजी विष्णूजींचे पुजारी होते आणि वेदांचे प्रकांड पंडित मानले जात होते. पुराणांचे मोठे विद्वान मानले जात होते. गीता त्यांना कंठस्थ पाठ होती. आता विष्णूजींचे जे पुजारी होते ते पंडित स्वामी रामानंदजी, ते आज तर तुम्ही खूप सहजपणे समजू शकाल की मग ते किती वेदांना समजले असतील आणि किती त्याने पुराणांना जाणले असेल. तरी पण त्या आधाराने त्यावेळी ते मोठे विद्वान मानले जात होते आणि 1400 ऋषी प्रचारक बनवून ठेवले होते. त्यातले एक अष्टानंदजी पण होते. मग परमात्मा कबीरजींची कृपा झाल्यानंतर त्याने 84 अजून बनवले होते शिष्य. 1484 शिष्य होते रामानंदजींचे एकूण मिळून. तर सांगायचा भाव हा आहे की रामानंदजींना अष्टानंदाने जाऊन आपली शंका व्यक्त केली की आज मी असा एक आकाशातून येणारा प्रकाशपुंज पाहिला. माझे डोळे गुरुदेव सहन नाही करू शकले. चरमदृष्टी बंद झाली. त्यानंतर मी प्रकाशरहित एक शिशु पाहिलं. प्रकाशरहित शिशुच्या रूपाची ती प्रतिमा बनली माझ्या डोळ्यात. ती पाहिली मी प्रतिबिंब. हे काय कारण आहे मालिक मी समजू नाही शकलो. हा प्रकाश जो मी पाहिला, त्यानंतर नवजात शिशूचा आकार पाहिला, ही कोणत्या माझ्या भक्तीची उपलब्धी आहे का कोणता माझा असाच भ्रम आहे? तेव्हा स्वामी रामानंदजींनी म्हटले की वरच्या लोकातून जेव्हा कोणी अवतारगण येतात त्यांचे हे लक्षण असते आणि इथे ते काशीत कोण्या आईच्या गर्भात जन्म प्रवेश करतील. 9 महिन्यांनंतर ते परत बाहेर येतील. आता स्वामी रामानंदजींना इतकेच ज्ञान होते की त्यांचे भगवान आईपासूनच जन्म घेतात. अवतार पण आईपासून जन्म घेऊन येतात. आता गुरुजी जे शंकेचे समाधान करतात शिष्यांसाठी फायनल असते. अष्टानंदजींचे शंका समाधान जसे रामानंदजींनी केले ते झाले. तिकडून एक निरुनिमा नावाचे एक मुसलमान विणकर होते. या जन्मात तसे ते ब्राह्मणी होते. गौरी शंकर नाव होते निरूचे. सरस्वती नाव होते नीमाचे. मुसलमानांनी त्यांना जबरदस्तीने मुसलमान बनवले होते. ज्या कारणाने पहिले ते शंकराचे पुजारी असल्याच्या नात्याने शंकरजींची शिवकथा ऐकून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मग ब्राह्मणांनी जेव्हा पाहिले, त्या धर्मगुरूंनी ब्राह्मण जे पहिल्यापासूनच गौरी शंकरांबद्दल ईर्ष्या करत होते, कारण की गौरी शंकर
एक निस्वार्थी ब्राह्मण होते. निस्वार्थ कथा सांगत असत. कोणाला पथभ्रष्ट करत नव्हते, ना श्राद्ध कर्म करत होते, ना कोणाला मूर्ख बनवत होते की तुमच्यावर करणी आहे, इतके पैसे द्या, इतके कपडे द्या. ते केवळ भगवानांची कथा ऐकून आपली जी दक्षिणा येत होती त्या दक्षिणेने आपला निर्वाह करत होते. मग मुसलमान आणि दुसरे जे ते ब्राह्मण होते, जे लोकांना धोका देत होते, आपला उदरनिर्वाह चालवत होते, ते यांच्याशी ईर्ष्या करत होते, कारण की सगळे त्यांचे प्रशंसक बनले होते. ज्या कारणाने मुसलमानांनी डाव खेळला की हा जास्त प्रचार गौरीशंकर करत आहे हिंदू धर्माचा, आणि का नाही याला मुसलमान बनवूया. आणि दुसरे जे धर्मगुरू आहेत, जे जनतेला भडकवत आहेत लढण्या मरण्यासाठी, ते पहिल्यापासूनच याचे विरोधी आहेत, ते काही करणारच नाहीत. आणि असेच झाले. तर निरुनिमा गौरीशंकर सरस्वती हे यांचं नाव बदललेलं. गौरीशंकरचे नाव ठेवले नूर अली, त्याला मग निरू म्हणू लागले. आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत, तिला नीमा म्हणू लागले. असे बऱ्याच गावात छोटी नावे ठेवली जातात. तर निरू आणि नीमा नावाने ते प्रसिद्ध झाले. तर निरू निमा निसंतान होते. वय 60च्या आसपास झालं होतं. भलेही ते मुसलमान बनले होते तरी पण भगवान शंकराची आठवण त्यांना नेहमी येत असे. तर एक दिवस निमाने विशेष त्या दिवशी स्नान, आणि त्यांना गंगेत स्नान करण्यास बंदी घातली, त्या घाटावर जिथे ब्राह्मण नाहत असत गंगेत. तर त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला स्नान करण्याचा. रोज स्नान करणं त्यांच्यासाठी अनिवार्य होतं. तर ते पण स्नान करण्यासाठी दर दिवशी त्या लहरतारा तलावावर जात असत. ज्या दिवशी परमात्मा तिथे सतलोकातून चालत आले, कमळाच्या फुलावर लहरतारा तलावात प्रकट झाले. अष्टानंदजींनी त्यांना पाहिले. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी सकाळी त्यावेळी उठून ते रोज येत असत ब्रह्ममुहूर्तावर. तर निरू नीमा दोघे आपल्या घरून चालू लागतात झोपडीतून. तर नीमाला पहिल्या दिवशी कोणी अशी सांसारिक नातेवाईक कोणी त्यांच्या घरी आली. तिने पण नीमाला विचारले की तुम्हाला कोणी संतती नाहीये? तर तिने म्हटले नाही, संतती नाहीये. तर या गोष्टीची चर्चा होते की संतती तर व्हायला पाहिजे होती. भगवान हे काय केले परमात्म्याने तुमच्याबरोबर? कोणी मूल असेल तर जगात आनंद आहे, नाहीतर असेच दुःखी होऊन मरायचे आहे. असा जन्म झाला नाही झाला सारखे आहे. जसे जगाचे विचार असेच असतात, परंतु परमात्म्याच्या अध्यात्म मार्गाचे याच्या उलट विचार असतात. इथे ज्यांना कोणाला संतती आहे, हे काही असे नाहीये मुलगा आहे का मुलगी की कोणते नातेसंबंध जुळले आहेत. हे मागचे संस्कार आहेत, मागच्या जन्मातले तुमचे कोणाचे घेणे आहे, कोणाचे देणे आहे, ते पुत्र पुत्री रूपातून तुमच्याकडून प्राप्त करत आहेत. आणि ज्यांना संतती नाहीये ते फ्री झाले आहेत. त्यांचे आता कोणाशी देणे घेणे शिल्लक नाहीये. जर त्यांना काही भक्ती मिळेल ते तर खूप सहजतेने पार होऊ शकतात. खूपच सहजतेने त्यांना तर उशीर नाही होणार. परंतु आपले जगाचे विचार त्यांना इतके विचलित करतात, ते भक्ती तर विसरून जातात. एकाच गोष्टीचा घोषा लावतात, संतती होऊ दे, संतती होऊ दे, संतती होऊ दे. आता तिथे संतती पण नाही होऊ शकणार असे म्हणून, कारण की त्यांच्या भाग्यात नाही. कुठे कबीर परमात्मा पूर्णब्रह्म सत्पुरुषाची भक्ती परमसंत त्याच्या प्रतिनिधीकडून घेतल्याशिवाय, जसा हा दास आजच्या दिवशी विश्वात परमात्म्याचा तो कृपापात्र दास आहे ज्याच्याकडे कंप्लीट भक्तिमार्ग आहे पूर्ण. आणि जो भगवान सुख देतो, परमात्मा या दासाच्या माध्यमातून तुम्हाला सगळे देईल, हे त्याचे विधान आहे. जे या दासाच्या व्यतिरिक्त किंवा परमात्मा आले होते त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही भक्ती पण करत आहेत आणि त्यांना कोणती आपत्ती आहे, जशी संततीवर गोष्ट चालू आहे, तर तिथे तर संतती त्यांना मिळणारच नाही. तर ते बडबड करून मग काय करतात, कोणते
मूल दत्तक घेतात कोणाचे? आता ठीक आहे, मूल दत्तक घेतले, मोठा होऊन तर मूल बघा आपले असो नाहीतर दत्तक असो, आपली ज्यांना संतती आहे त्यांना माहीत आहे मोठे होऊन लग्न झाल्यावर मुले त्यांचं किती ऐकतात, ते आपल्या हिशोबाने चालतात. तर त्यांना ज्यांनी शेवटी मूल दत्तक घेतले आहे, नंतर शेवटी त्यांचा विवाह पण होईल, त्याला मुले पण होतील, ते मग म्हातारी नंतर बसून रडतात की बघा हा असा व्यवहार करत आहे, आमचा स्वतःचा मुलगा असता तर काय त्याने असे केले असते. म्हणजे परत त्यापासून पण त्रास होईल, शेवटी त्यापासून पण वैतागतील. आणि मग विशेष करून आईच्या मनात ही गोष्ट निघत नाही मनातून की हे भगवान, माझे स्वतःचे मूल असते, मला मूल नाही झाले. त्या दुःखाने ती मरून जाते. आता काळ किती दुष्ट आहे, हा तर कोणते सुख तर नाही देऊ शकत, दुःख देऊ शकतो पूर्ण. मग ती काय बनते ती बहीण पुढच्या जन्मात? तिला कुत्रीचे जीवन मिळते, कारण की संततीच्या भुकेने मेली होती, कुत्री बनली. आता काळ मजा घेतो तिची की घे तू संततीला जन्म देऊन देऊन दमून जा, एकेका वेळी 8 नाही 8 वर्षात 2 वेळा पूर्ण करून घे तुझ्यात जी कसर होती. मग बनवले डुकरी त्याने, डुकरी घे मग 12 पिलांना एकत्र जन्म दे. ही पण तर संतती आहे, ती पण वेगळी संतती होती. तर अशी दुर्गती अजून शिरावर घेतली त्या बहिणीने. तिथे भक्ती पण नव्हती आणि ती संतती पण मिळणार नव्हती. आणि इथे काय होईल, भगवानाला शरण आल्याने एकतर ज्ञान होईल, जर परमात्म्याला वाटले तर तुम्हाला संतती पण देईल. भगवानाच्या हातात सर्व काही आहे, एका मिनिटात बस आस सोडवून देईल भगवान. परंतु इथे उद्देश तुमचा मोक्ष मिळवणे असला पाहिजे. तुमचा उद्देश मोक्ष मिळवणे असला पाहिजे, नाही की केवळ ही व्यर्थची डिमांड घेऊन नका येऊ. परमात्मा तुमच्या, कारण की तुमचा उद्देश आहे मोक्ष मिळवणं, आणि मोक्ष मिळाला तर तुमचे कायमचे झंझट मिटेल. ही मुले मुलगी संतती असंख्य वेळा जन्माला घातले, असंख्य वेळा तर ते तुमच्या समोर मेले, आणि हाहाकार तुम्ही 100 वेळा सहन केला. तर हे काही जीवन नाहीये. याच आशेला घेऊनच फक्त सतलोक आश्रम बरवालामध्ये येणं तुमचं व्यर्थ आहे. इथे येण्याचा मूळ उद्देश तुमचा मोक्ष समजा. जी सगळ्यात दुर्लभ वस्तू इथे प्राप्त आहे, त्याच्याबरोबर परमात्म्याची इच्छा असेल, कोणी संतती तुम्हाला द्यायची असेल तर देईल तुमची मुले, पालन पोषण करून त्या आत्म्यांना मोठे करतील. जर नाही देत तर धन्यवाद माना दात्याचे की तुम्ही जे कराल ते योग्य कराल मालक. आणि आम्हाला तर ज्ञान नाही. तुमचे मोक्ष उद्देश ठेवा, नाहीतर ती दुर्गती होईल जी आत्ता सांगितली. कारण की इथे तर इथे परमात्म्याला शरण आल्यानंतर एकतर ज्ञान तुम्हाला असे निर्मळ मिळेल, शंका समाप्त होईल तुमची. असंख्य जन्म आपण जन्म घेतले, असंख्य जन्म आपण मृत्यूला प्राप्त झालो, असंख्य जन्मात नाही माहिती आपली किती किती संतती झाल्या. संतती परमात्मा देतो, धन्यवाद दात्याचे. नाही दिले तर हे समजा की आपल्यावर कृपा खूप झाली मालकांची, आपला पिच्छा सुटेल. कारण की जेव्हा तुम्ही इथून जाता संसारात तर तुम्हाला 100% 100% लोक त्या विचारांचे भेटतील, जे हे म्हणतील की बाबा संतती तर हवी होती, एक मूल तर व्हायलाच हवे होते. तर त्या बहिणीला, त्या भावाला ज्याला संतती नाहीये, त्यांना मग ते इंजेक्शन देतात आणि मग ते प्रेरित कासावीस होतात मुलांसाठी. त्यांना त्यासाठी इथे येणं अनिवार्य आहे. परमात्म्याची इच्छा असेल तर माहीत नाही किती संतती देईल. असे लोक दासाने बघितले ज्यांचे 50 वर्ष वय झाले होते, 55 वर्षांचे, तेव्हा त्यांना संतती दिली. परंतु खरी तळमळ बघून, खरी आस्था बघून की हे केवळ मुले मुली नाहीत, आता हे मोक्ष पण मागत आहेत, तेव्हा मुले देईल तुम्हाला. आणि तुम्ही केवळ मुले मुले मागाल, कधीही नाही देणार. कारण की तुम्हाला नरकात थोडेच पाठवायचे परमात्म्याला. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान समजून घ्यायचंय. इथे हजारोंच्या संख्येने तुम्हाला दाखवून देईन
की ज्यांचे 8-8 वर्ष लग्नाला झाली होती, 20-20 वर्ष झाली होती, 15-15 वर्ष झाली होती, त्यांची इच्छापूर्ती केली दात्याने. एकत्र 2-2 दिले एका वेळी. तर सांगायचा भाव हा आहे की जेव्हा तुमची आस्था इथे होईल ना की भगवान मला मोक्ष द्या, तेव्हा देईल तो. आणि जेव्हा हेच मागाल, मुलेच मुले होऊ दे आणि तुम्हाला नरकात टाकेल आणि मुलेही अशी चूक करतील, जेलमध्ये तुम्ही पण असाल आणि ते मूल पण असेल, तर अशी परमात्मा थोडेच फाशी देईल तुमच्या गळ्याला. तर या गोष्टींवर तुम्ही खूप लक्ष देऊन विचार करायचा आहे, जे दास वचन बोलत आहे. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने तुम्ही हे म्हणाल की परमात्मा मोक्ष होऊ दे आमचा, उचित समजेल तो दाता. तुम्ही तर अंतर्यामी आहात, आमच्या भविष्यात काय होणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे करा. जेव्हा हृदयातून हाका माराल, मग मालक तुम्हाला सगळ्या सुविधा ज्या अनुकूल असतील त्या देईल. आता नीमाला कोणी नातेवाईक येऊन तिच्या नातेवाईकाने तिला अशी गोष्ट सांगितली. ती पूर्ण रात्र कूस बदलत राहिली आणि मनात एकच मागत होती, हे भगवान एक तरी दिले असते, हे परमात्मा एक मूल दिले असते. हे शंकर भगवान, काय तुमच्या घरी मुलांची कमतरता आहे? तुम्ही तर महादेव आहात, सगळ्यांचे मालक आहात, काही पण करू शकता. आपला पती नीरू बरोबर जाऊ लागली नीमा. नीरूने म्हटले की नीमा रडू नकोस, वृद्ध अवस्था होत आहे, रडून डोळे पण खराब होतील, संतती आपल्याला नाहीये, कोणी म्हातारपणी बोट पकडणारा पण नाहीये, तर डोळे अजून फोडून घेशील. जर आपल्या नशिबात असते तर भगवान शंकराने आपल्याला अवश्य प्रदान केले असते. आता आपल्या भाग्यात नाहीये, तर तू का परत परत भगवानाला याचना करून तुझे डोळे खराब करतेस? असे म्हणत म्हणत ते पोहोचले तिथे जिथे परमात्मा प्रकट झाले होते, कमळाच्या फुलावर. ते गेले होते स्नान करायला. आधी नीमा स्नान करून आली. अंधार होता. सूर्योदय होण्यापूर्वी 1.5 तास. जूनचा महिना, म्हणजे 4 वाजायच्या आसपास. नीमा स्नान करून सरोवरातून बाहेर आली आणि नीरू स्नान करायला आत गेला. जेव्हा नीमा ज्या वस्त्राला गुंडाळून नाहून आली होती, त्या कपड्याला धुण्यासाठी परत गेली. किनाऱ्यावर, सरोवराच्या किनाऱ्यावर, तर काय पाहिलं की त्यावेळपर्यंत थोडं थोडं उजाडायला लागलं होतं. कमळाच्या फुलावर परमात्मा नवजात शिशूच्या रूपात आपल्या एका पायाला हलवत होते. नीमाने पाहिले कोणती वस्तू हलत आहे समोर सरोवरात, आणि सोबत तिचा पती स्नान करत होता. तिला शंका वाटली की कदाचित कोणता साप आहे. फणा काढून जेव्हा तिने लक्षपूर्वक पाहिले, तेव्हा पाहिले की बाळ आहे आणि कमळाच्या फुलावर बालक, छोटंसं नवजात शिशू. तिने आपल्या पतीला म्हटले, अहो बघा बघा, कमळाच्या फुलावर एक बाळ आहे, त्याला उचला नाही तर बुडून जाईल. आता नीरू स्नान करत आहे असं. तर तो म्हणू लागला, नीमा तू पूर्ण मेंटल झालीस, आता तुला पाण्यात पण बालक दिसू लागलंय. मी खूप वेळा समजावलंय, तू सोडून दे या आशेला, भगवानावर विश्वास ठेव. तर तिने परत जोरात म्हटले की अहो बघा, मी खरंच सांगत आहे, बघा समोर बघा. जेव्हा त्याने तिचा तळमळीचा आवाज ऐकला, नीरूने जिकडे ती संकेत करत होती तिकडे लक्ष दिले, तर काय पाहिले, एक नवजात मूल कमळाच्या फुलावर. त्याने कमळासहित तोडले, फुलासहित तोडून आपल्या पत्नीकडे सोपवले. आता नीमा त्या बाळाला घेऊन भगवानाची गिफ्ट मानून, त्या भोळीला काय माहीत की भगवान आहेत तुझ्या पदरात, आणि शंकर भगवानाला धन्यवाद देत आहे की हे शंकर भगवान, आजच मी तुम्हाला हृदयातून साथ घातली होती आणि आजच तुम्ही मला हा हिरा दिलात. हे परमात्मा, शतशः आभार आहेत तुमचे. आणि खूप प्रेम करते आपल्या मुलाप्रमाणे. कधी पापा घेई, कधी लाड करे, कपाळाचा पापा घेई बाळाच्या. आता नीरू स्नान करून बाहेर आला तेव्हा त्याने विचार केला की बाबा जगातले लोक विचारतील की कुठून आणले.
आपण सांगितले जर कमळाच्या फुलावर मिळाले तर लोकांना विश्वास नाही होणार की कमळाच्या फुलावर बालक होऊच नाही शकणार. तू कोणाचे चोरून आणले आहेस, ती आई रडत असेल, तिला परत देऊन ये. चल आमच्याबरोबर कोणाचं आहे. ते आपल्याला मारतील पण, नगर पण सोडायला लावतील आणि बाळ पण काढून घेतील. कारण की आत्ता तर आपल्याला जबरदस्ती मुसलमान बनवले गेले होते. मुसलमानात तर आपली कोणती नातीगोती विशेष नाहीत. हिंदू आपला तिरस्कार करतात, आपला कोणी सोबती नाही. या सगळ्या विचारांनी प्रभावित होऊन त्याने आपल्या पत्नीला म्हटले की नीमा, या बाळाला इथेच ठेव, यातच आपले भले आहे. सगळी गोष्ट सांगितली की असे होऊ शकते, असे होऊ शकते, असे होऊ शकते. नीमाने म्हटले की मी या बाळाला सोडू नाही शकत, मरू शकते. नाही माहीत या बाळाने माझ्यावर काय जादू केलीये, मी याच्याशिवाय एक क्षण नाही राहणार. तर नीरूने विचार केला की बघा कशी मूर्ख आहे, काही मानत नाही माझी एक गोष्ट पण. हा हट्ट करायला लागली आहे कारण की मी हिच्या सगळ्या गोष्टी मानत राहिलो, कारण की हा विचार करून की हिला मूल नाहीये. ही दुःखी नको व्हायला, तिच्या प्रत्येक गोष्टीला मी मानत राहिलो आहे. आज ही जिद्दी झाली आहे. तर त्याने म्हटले की तू असा हट्ट करू लागली आहेस, तू माझ्या नम्रतेचा चुकीचा फायदा घेत आहेस नीमा. मी आजपर्यंत तुला काही नाही म्हटले, कोणत्या गोष्टीला विरोध नाही केला, परंतु ही गोष्ट जी मी आज सांगते, ही घटना आपल्याबरोबर घडू शकते, तर याला सोडून दे, नाहीतर तुला थप्पड मारीन. असे त्याने पहिल्यांदा आपल्या पत्नीकडे दुःखी होऊन हात करू इच्छित होता. त्याचवेळी परमात्मा नवजात शिशूच्या रूपात नीमाच्या कडेवरून म्हणाले की नीरू, मी तुझ्यासाठी आलो आहे, तुला कोणी काही नाही म्हणणार, तू मला घरी घेऊन चल. आता नीरू घाबरला की छोटंसं बालक बोलतंय की यात असू शकेल कोणतं भूत असेल, प्रेत असेल, पिशाच असेल, आणि नाही घेऊन गेलो तर इथेच माझं काम तमाम करेल. तर घाबरून पुढे पुढे चालू लागला. मागे मागे नीमा त्याला घेऊन भगवानाला चालत आहे. इतके सुंदर रूप होते मालकांचे की त्यावेळी वेणकरात असे मूल नसायचे. तर तिथे जाऊन जो पण बघे तो म्हणे कोठून आणले आहे, की असे कमळाच्या फुलावर मिळाले आहे. ते तर विस्मयचकित झाले की कमळाच्या फुलावर बाळ कुठून आले, परंतु त्या बाळाची सुंदरता बघत बघत हैराण होऊ लागले. कोणी म्हणे तो देवदूत आहे, कोणी म्हणे ब्रह्माचा अवतार, कोणी म्हणे विष्णूसारखा सुंदर आहे, कोणी म्हणे शंकर भगवानांसारखा चांगला आत्मा आहे. असे अशी सगळी आपली आपली अटकळ लावू लागले. आणि या प्रकारे परमात्मा, मग काय झालं की 25 दिवसांचे झाले परमात्मा. 25 दिवसांपर्यंत त्या मालकांनी काही खाल्ले प्यायले नाही. आता नीमा रोज चिंतित होत आहे की बाळाला हवे रोज अर्धा लिटर दूध, 1 लिटर दूध प्यायला, आणि हा पाणी पण नाही पित. आता हा मरेल. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 25व्या दिवशी तिला खात्री झाली की हा कधी पण मरू शकतो. आणि परमात्मा, बाळ परमात्मा असं शरीर फळत आहे, असं शरीर वाढत आहे, जसं काही बाळ रोज लिटरभर दूध पित आहे. आणि पीत तर काही नाहीये, तरी पण इतकं स्वस्थ, आणि असे शरीर उजळत आहे, सुंदर आहे. आता हे तर परमात्मा होते, परंतु जीवाला विश्वास कसा होईल जोपर्यंत बाळ खाणार पिणार नाही? तर तो काहीच मिनिटांचा पाहुणा मानला जातो. याच दृष्टिकोनाने नीरू आणि नीमा दोघे चिंतित झाले. 25व्या दिवशी नीरू गेला रामानंदजींच्याकडे. रामानंदजी ब्राह्मण होते, परंतु शिष्य नव्हते बनवत कोणाला. अशी कोणी दुःखी जनता जात असे तर त्यांना दुरूनच सांगत असत उपाय, की असे करा, असे करा, असे दान द्या, तुम्हाला सुख मिळेल. तर नीरूने जाऊन सांगितले की मला असे असे एक बाळ मिळाले जंगलात, आम्ही निसंतान होतो, आता ते बाळ काही खात पित नाहीये. तर रामानंदजींनी म्हटले की तुमचा जो पुत्र आहे तुला प्राप्त झालाय, भगवानाने दिला आहे. हा कोणी एक सिद्ध पुरुष आहे, मागच्या जन्माचा कोणी पुण्यकर्मी प्राणी आहे.
तुझ्या घरी तुला प्राप्त झालाय तर हा पिल कुमारी गायीचे दूध आण त्याच्यासाठी. कुमारी गाय दूध कसे देईल की त्याच्याजवळ उभी कर आणि आपोआप त्याच्याच कृपेने आपोआप दूध सुरू होईल. ही नीरूला पटली नाही गोष्ट की पंडितजी मला असंच टाळत आहेत. कुमारी गाय दूध कधी देते का? तर तो मन मारून येऊन घरी बसला. आपल्या पत्नीला पण नाही सांगितलं. तिकडून परमात्मा, ती जास्त रडत होती नीमा त्या दिवशी. हे परमात्मा, एकतर या बाळाने काही खावं प्यावं आणि हा मेला तर बरोबर मरेन मी. आता या बालकाशिवाय मी जगू नाही शकत. तर हे शंकर भगवान, एकतर हे बाळ द्यायला नको होतं, आता देऊन घेत आहात. हे परमात्मा, हे दुःख, मला हे दुःख सहन नाही होणार. तिकडून परमात्मा कबीरजींनी प्रेरणा दिली शंकर भगवानाला. शिवमंडल आपल्या शिवलोकात एकदम प्रेरणा झाली की तुला कोण पुकारत आहे. तर तिथून साधुरूप बनवून शंकर भगवान काशीत प्रकट झाले. येऊन त्या माईला म्हणाले की माई, का रडत आहेस, काय झाले? माईचा हुंदका बंद नव्हता झाला नीमाचा. ठीक शब्द पण नव्हते निघत. माईने म्हटले की महाराज, तुम्ही नका ऐकू माझ्या दुःखाला, तुम्ही पण रडू लागाल. माझे इतके दुःख आहे. तरी पण त्यावर शंकर भगवानांनी म्हटले की माई म्हणतात, आपले दुःख सांगितले तर हलके होते. माझ्या स्तराचं कोणतं कार्य असेल तर मी तुझी मदत करीन. काही होऊ शकते, काही उपाय मिळेल. तर तिने सांगितले की असे असे आम्ही पहिले निसंतान होतो. पहिले दुःख आम्हाला झाले की आम्हाला मुसलमान बनवले. मग आम्हाला कोणती संतती नाही. आम्ही शंकरजींचे पुजारी होतो. आज पण आम्ही भगवान त्यांचीच आठवण काढतो. आणि त्यांची आठवण काढत काढत माझे म्हणणे भगवानाने एक दिवस ऐकले की कमळाच्या फुलावर एक बाळ मिळाले. हा बाळ, आणि आता हा काही खात पीत नाहीये, 25 दिवसांचा झालाय. पाणी पण नाही पीत, दूध पण नाही पीत. हा मरेलच मरेल, तर सोबत मी पण मरीन. महात्माजी, मी फायनल केलंय. तेव्हा शंकर भगवानांनी म्हटले की कुठे आहे तुझा मुलगा, जरा त्याला घेऊन या. नीमा घेऊन आली उचलून. नीमाने उच्चार केला, या महात्म्याच्या पायांवर ठेवून देऊ, हे जीवदान देतील माझ्या मुलाला. असे चरणांवर ठेवू पाहिले तेव्हा परमात्मा माईच्या हातातून उठले आणि शंकर भगवानांच्या डोक्याच्या बरोबर हवेत स्थिर झाले आपले आपण असे. आता शंकर भगवान, माईने विचार केला की बाबाजी मोठे करामती आहेत की आमच्या बाळाला हवेत थांबवले. जरूर कोणता उपाय हे करतील. तेव्हा शंकर भगवानांनी असे हात केले जसे बाळाला हातात घ्यायला बघत आहेत. तर तिथून परमात्मा कबीरजी नवजात शिशुरूपात शंकर भगवानांच्या साधू रूपात उभ्या हातात आले. तेव्हा 7 वेळा दोन्ही महापुरुषांनी चर्चा केली. शंकर भगवान समजू नाही शकले की हा परमात्मा आहे, परंतु इतके अवश्य समजले की कोणी सिद्ध पुरुष आहे. तर परमात्म्याने म्हटले शंकर भगवानाला की या नीरूला सांग की कुमारी गाय आण आणि कुंभाराच्या घरातून एक स्वच्छ भांडे आण, साफ स्वच्छ कोरं मोठं पात्र, म्हणजे 5-7 लिटर, ज्यात दूध मावेल. आणि मग कुमारी गाईला आणून वासरू गाईवर हात ठेवा शंकरजी, आणि मग ती दूध देईल. मी ते दूध पिईन. आता शंकर भगवानांनी नीमाला विचारले, तुझा पती कुठे आहे? नीमाने म्हटले की ते आतच आहेत. त्याला बोलावले. शंकर भगवानांनी म्हटले की वासरू घेऊन ये बाळा, एक कोरे भांडे पण घेऊन ये बरोबर, ही गाय दूध देईल माझ्या आशीर्वादाने. तेव्हा नीरूला खात्री पटली की आता काम होईल. रामानंदजी पण हेच म्हणत होते आणि सोबत हे महात्माजी पण हीच गोष्ट सांगत आहेत, तर काम होईल. तर एक वासरू कालवड घेऊन आला, एक भांडे घेऊन आला. भांडे धुवून बोलले की हिच्या खाली बस. आचळांच्या खाली घेऊन बसला. शंकर भगवानाने आशीर्वाद दिला तर दूध आपोआप लांब लांब आचळ झाली आणि दुधाची धार वाहू लागली.
ते भांडे भरून गेले. आता परमात्म्याला दिले दूध, परमात्म्याने गटागटा दूध प्यायले. सतलोकातून दूध पाठवलं होतं भगवानाने, आपले सतलोकातून मागवलं कुमारी गायीच्या पवित्र पशूच्या शरीरात. तर हे आजपासून 600 वर्ष पहिले परमात्म्याने ही लीला केली होती. आणि ती लीला सर्वच्या सर्व धर्मदासजींनी, जी लीला मालकांनी केली होती, जी गोष्ट झाली होती, जे ज्ञान दिले होते, एक धर्मदास नावाचे लालाजी होते, शेठ होते. ते पण पहिले हिंदू धर्मात जन्मल्यामुळे राम आणि कृष्णाचे पुजारी होते. परमात्म्याच्या ज्ञानाने परिचित होऊन परमात्म्याला सचखंड सतलोकात बघून ते संतुष्ट झाले होते की हा कबीर जो धाणक आहे तोच परमात्मा आहे. त्यानंतर त्याने त्यांच्या ज्या काही घटना घडल्या होत्या, ऐकल्या होत्या, मालकांनी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या लिहिल्या. आजपासून 600 वर्ष पहिले ही लीला कबीर भगवानाने केली होती. आणि ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 1 मंत्र 9 मध्ये हेच प्रमाण आहे की परमात्मा 8 आणि 9 मध्ये 2 श्लोक आहेत, 8 आणि 9. 8 मध्ये हे प्रमाण आहे की परमात्मा 3 प्रकारच्या शरीरांना धारण करून सगळ्यांची देखभाल करतो. मग 9व्या श्लोक मंत्रात हे सांगितलंय की जेव्हा परमात्मा शिशुरूप धारण करून येतो, त्याच्या पालन पोषणाची बालपणी, लहानपणी, बाल अवस्थेत शिशुरूपधारी परमात्म्याच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होते. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही वेदांना योग्य मानता. वेदांना कोणी हे म्हणणार पृथ्वीवर नाही की हे चूक आहेत. आणि हे पण मानतात की वेदात परमात्म्याचा महिमा लिहिला आहे, भगवान कसा आहे, काय लीला करतो. आणि जी लीला वेदात लिहिली आहे भगवानांची आणि ती कोणी केली असेल, अशी लीलाच कोणी केली असेल तर कोण आहे भगवान, ज्याने वेदांनुसार जी लीला व ज्ञान सांगितले आणि लीला केली, ही इज गॉड. तर पहिले तुम्हाला दाखवतो वेदात आणि मग दाखवतो तुम्हाला कबीर सागरमध्ये जी भगवानाची लीला लिहिली आहे. 2 मिनिटात आपोआप समजेल की हू इज गॉड. हा बघा, ऋग्वेद हे 9 आणि 10 मंडल आहे, एकत्रच अनुवाद करून बनवले. हे बघा, हे कुठून छापले आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर. भाषार्थ भाष्य महर्षी दयानंद सरस्वतीकृत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता याच्यातले आम्ही तुम्हाला ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त हे आहे ऋग्वेद मंडल 9वे मंडल आणि हे प्रथम सूक्त आहे. आणि यात इथून सुरू होतो पहिला मंत्र. इथे सगळीकडे सोम म्हणजे परमात्मा लिहिले आहे, हे लक्षात ठेवा. सोम म्हणजे सौम्य स्वभाव परमात्मन, सोम म्हणजे परमात्मा, शीतल स्वभावाचा भगवान. सोम ठीक आहे, संस्कृत आहे, कारण हा मूळ पाठात सोम शब्द आहे, हा अक्षर आहे. आता इथून चालत चालत हा परमात्म्याचा महिमा आहे सगळा. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 2 मध्ये हे परमात्मा म्हणजे परमात्म्याचा महिमाच आहे वेदात. अच्छा, 2-3 मध्ये हे परमात्मन आणि 4 मध्ये हे परमात्मन आणि 5 मध्ये हे परमात्मन. हे तेच ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6 मध्ये हे परमात्मन. आणि यांना 7 मध्ये हे समजले की तुम्हाला तर आता बघा कसे अज्ञान या लोकांचे, महर्षी दयानंद आणि आर्य समाज सर्व परमात्म्याला निराकार मानतात. आणि वेद तर यांच्याद्वारे अनुवादित आहेत. या दासाने अनुवाद केला असता तर हे म्हटले असते, हे लोक रामपालला संस्कृत नाही येत,
हा चुकीचा अनुवाद करत आहे. ही पण समस्या सोडवून ठेवली दात्याने की या इंजिनियर्सकडून करून घेतला अनुवाद. तर त्याला म्हणतात, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चश्म इनका फिरा मोतिया बंदरे. आता ऐकवलेली बडबड करत होते की भगवान निराकार आहे, निराकार आहे, निराकार आहे. आणि वेद वाचत आणि वेदांना खरे समजून जे लिहिले आहे आणि आपली बकवास जशीच्या तशी चालू ठेवली. वेदातले ज्ञान पण नाही दिले आपल्याला. वेद पढ़े पर भेद न जान, ये बाँचे प्राण 18, पत्थर की पूजा करें ये भूल के सृजनहारा. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सार रहे अज्ञानी. गुरु बिन काहु न पाया ज्ञाना, जो थोथा बूछड़े मोड किसाना. तर हे सिद्ध आहे, हे सिद्ध झाले की ऋषी महर्षींना आजपर्यंत वेदांचे पण ज्ञान नव्हते. वेदांचे ज्ञान होईल कसे? गुरूंशिवाय ज्ञान नाही होऊ शकत. यांना गुरु पण नव्हते भेटले, कारण की कोणी गुरु नव्हताच. ज्यांनी वेद समजावले असते, नाहीतर आजपर्यंत हा अडथळा राहिला नसता, हा अंधार झाला नसता हा ज्ञानाचा, जर या ऋषी महर्षींना पण कोणी सद्गुरू भेटले असते. सद्गुरू परमात्मा स्वतः येतात. जेव्हा भगवान येतात तेव्हा त्यांचे नखरे आड येतात. हे संस्कृत पाठ करून ठेवतात. आपल्या संस्कृतच्या आधारानेच आपल्या स्वतःला उच्च मानून बसले. ज्ञानाच्या आधाराने हे पूर्णतः झिरो होते हे लोक. आता याचेच प्रमाण तुमच्या समोर आहे बघा. आता 7व्या मंत्रात या अनुवाद करता आर्य समाजाच्या महर्षी दयानंदाच्या त्यांच्या शिष्यांच्या डोक्यात आले. आत्तापर्यंत परमात्म्याचा महिमा सांगत होते. आता इथे यांनी ते पुरुष लिहिणे चालू केले की सामान्य माणूस पुरुष म्हणजे मनुष्य समजतो आणि संस्कृतमध्ये पुरुष म्हणजे परमात्मा होते. आणि यांना पुरुष यासाठी म्हणतात मनुष्याला, कारण की परमात्म्याच्याच सारखा, परमात्म्याचे असे रूप आहे मनुष्यासारखे, परंतु त्यांचे जे शरीर आहे ते अविनाशी तत्वाचे बनले आहे. ते कधी नाश नाही होत आणि आपले हे 5 तत्वांपासून बनलेला पुतळा नाशवान आहे. परमात्म्याचा चेहरा असा आहे जसा मनुष्याचा, यासाठी मनुष्याला पुरुष म्हणू लागले. आता इथे बघा, 9व्या अध्यायात ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6 पर्यंत परमात्मा बरोबर लिहित राहिले. आणि इथे बघा 7व्यात लिहिले त्या पुरुषाला. आता पुरुष म्हणजे परमात्माच होते. हे दयानंदांच्या शब्दात तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. एक यजुर्वेदाचा अनुवाद केला आहे महर्षी दयानंदाने. हे बघा, हा महर्षी दयानंदजी द्वाराच याचा अनुवाद आहे. आणि हे प्रकाशक पण आर्य सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीहून. आर्य भाषा भाष्य महर्षी दयानंद सरस्वतीकृत, हे तिथूनच प्रकाशित आहे. याच्या 40व्या अध्यायाच्या शेवटच्या मंत्रात 17व्या मंत्रात हे बघा, हा आहे चत्वारिशोध्याय म्हणजे 40वा अध्याय यजुर्वेदाचा. याचा हा 17वा मंत्र आहे, शेवटचा मंत्र आहे. यात एक पुरुष शब्द आहे, पुरुष. आता बघा पुण्यात्म्यांनो, वेद ज्ञान आणि गीता ज्ञान ब्रह्मने दिलंय. ब्रह्मने आधी तर स्वतःचा महिमा सांगितलाय, माझी भक्ती करा, माझे ओम नाम आहे. मग त्याने सांगितले की 40व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात मंत्रात की परमात्म्याला कोणी साकार म्हणतात तर कोणी निराकार म्हणतात, कोणी जन्म घेणारा म्हणतात, कोणी अजन्मा म्हणतात. त्याची माहिती तत्वदर्शी संत सांगतात, त्यांच्याकडून ऐका. आता या ऋषींना तत्वदर्शी संत भेटला नाही. आपली अटकळ लावून त्यांनी असा तसाच अनुवाद केला. तो तुमच्या समोर आहे. तर 40व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात हा वेद ज्ञानदाता काय म्हणतो की तो परमात्मा तर परोक्ष आहे, गुप्त आहे, त्याच्या बाबतीत कोणी नाही जाणत. ते तत्वदर्शी संत सांगतात, त्यांना विचारा. आणि स्वतःचा महिमा सांगतो की मी ब्रह्म आहे, माझा ओम मंत्र आहे. हे बघा 40व्या अध्यायाचा 17वा श्लोक. हा म्हणतो खम ब्रह्म ओम. आणि इथे आहे हे बघा, हे मनुष्यासारखे
हिरण्यमयेन म्हणजे ज्योती स्वरूपी रक्षक, माझ्याकडून म्हणजे ज्योती स्वरूपी म्हणजे काळ आहे. मग हा सांगत आहे की मज ज्योती स्वरूपी रक्षक माझ्याकडून अविनाशी यथार्थ कारणाने आच्छादित मुखाप्रमाणे तुल्य उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो, जो वह प्राण व सूर्य मंडलात पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. यांच्याच शब्दात आपल्याला पुरुषचा अर्थ बघायचा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. वह परोक्ष रूप, तो तर परोक्ष आहे. याने अनुवाद थोडासा उलटसुलट केलाय. मग हे म्हणतो अहम मी, तो तर परमात्मा गुप्त आहे, तो तर पूर्ण परमात्मा तर परोक्ष आहे, गुप्त आहे. आणि अहम मी खम आकाश तुल्यत्या, आकाशाच्या ब्रह्मलोक, आकाशरूपी ब्रह्मलोकात ब्रह्म, ब्रह्मचा अर्थ बघायचा सगळ्यांचे गुण कर्म स्वरूप करून अधिक आहे. याने म्हटले की मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्म, मी ब्रह्म आहे. आणि ओम सगळ्यांचा रक्षक जो मी, त्याचे ओम असे नाव जाणा. ओम हा अर्थ असा आहे की तो ब्रह्म आहे, तो ब्रह्म तर मी आहे. आणि खम म्हणजे दिव्य आकाशरूपी ब्रह्मलोकात मी राहतो, माझे ओम नाम आहे. आणि तो परमात्मा पूर्ण परमात्मा पुरुष तर गुप्त आहे. त्याची माहिती याने सांगून ठेवली होती की तत्वदर्शी संताला विचार. तर इथे पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. आता त्यांच्याच शब्दांनी स्पष्ट करीन, ज्यांनी इतका गोलमाल केला होता समोर येईल. हे बघा, आता यजुर्वेद ठेवला, ऋग्वेद आम्ही उचलला. हे बघा, हे तेच प्रकाशक आहेत याचे, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा. हे तेच त्यांचे अनुवाद करता, हे इथून छापले आहे. आता याच्या आपण प्रथम मंडलाच्या 9 मंडलाच्या आता आपण 7व्या श्लोकावर आलो आहोत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1. आता 6 पर्यंत याने परमात्म्याचा महिमा सुरू केला होता. इथे 7व्यात याने तम म्हणजे त्या पुरुषाला, इथे लिहायला हवे होते त्या पूर्ण परमात्म्याला, तम त्या पूर्ण परमात्म्याला ज्ञान यज्ञ चांगल्या प्रकारे, मग इथे वाचा. 8व्यात याने परत केले तम त्या पुरुषाला, त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा सिद्ध केले आहे दासाने. उग्रगती प्रेरणा देतात म्हणजे जेव्हा संसारात हाहाकार माजतो, याने प्रेरित होऊन तो परमात्मा इथे प्रकट होतो. हे आपले सगळे सद्ग्रंथ सांगतात आणि हे गीता पण सांगते, वेद सांगत आहेत. हे बघा, हे गोंधळू पाहत होते पण गोंधळून गेलो नाही. आता आपण शिक्षित झालो. त्या पूर्ण परमात्म्याला हे समजा, पुरुषाच्या जागी पूर्ण परमात्म्याला उग्रगती म्हणजे भयंकर परिस्थिती प्रेरणा देतात आणि भासमान शरीराला तो पूर्ण परमात्मा प्राप्त होतो. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा, म्हणजे तो इथून सहशरीर म्हणजे शरीर धारण करून येतो. पुढे बघा, त्याचेच राहिलेले आहे इथे 8व्या श्लोकाचा मंत्राचा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आपण 8वा वाचत आहोत. ज्यात जो शरीर प्राप्त करतो, ज्या 3 प्रकारांनी दुसऱ्यांचे वारण म्हणजे कल्याण करणारा मधुमय शरीर मिळते, तो परमात्मा 3 प्रकारच्या शरीराने आपली देखभाल करतो. आणि जेव्हा उग्रगती प्रेरणा देतात, तेव्हा तो परमात्मा इथे एक सुंदर शरीर प्राप्त करून प्रकट होतो. पुढे बघा, 9व्यात क्लिअर होते. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र. 8 आपण वाचला, आता 9वा बघा. हा 9वा श्लोक मंत्र आहे. अभि इमम अधन्या उत्शृणंती धेनवः शिशुम. हे शिशुम लिहिले आहे, शिशुरूप धारण. सोम, सोम इंद्राय पातवे यांच्याच शब्दात अनुवाद वाचूया. इमम म्हणजे या किंवा त्या, सोम म्हणजे परमात्मा पूर्ण पुरुषाला, त्या पूर्ण परमात्म्याला. सोम म्हणजे हे वाचले, यांच्या शब्दात सोम म्हणजे पण परमात्मा लिहिलं आहे. इथे बघा पहिल्या मंत्रात की सोम म्हणजे परमात्मा,
हे बघा परमात्मन, तर आम्ही तुम्हाला अशा प्रकारे दास सिद्ध करेल की अडाण्यातला अडाणी जर थोडंसं पण अक्षरज्ञान जाणत असेल लगेच समजेल यांच्या हेराफेरीला आणि सत्य समोर येईल. हे बघा आता आपण आलो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त मंत्र 9 वर. सूक्त 1च्या मंत्र 9 वर. इमम म्हणजे सोम म्हणजे त्या परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा समजू आपण, याने पण आपण सिद्ध करू, केलंच आहे. त्या पूर्ण परमात्म्याला शिशुम कुमार अवस्थेतच सर्व प्रकारे अधन्या अधन्या धेनवाहा, धेनवाहा म्हणजे गायी, अहिंसनीय काय होतं, अधन्या म्हणजे विना धनाई, अभि म्हणजे पूर्ण रूपाने, अधन्याचा अर्थ आहे जी बैलाने सांडाने टच पण नाही केले आहे, कुमारी. आता असे हरियाणात आपल्या गायीला जिने गर्भधारण नाही केलेला तर तिला म्हणतात ही विनाधनाई आहे, अधन्या विनाधनाई. याचप्रमाणे हे वेद सांगत आहेत की अधन्या धेनवाहा श्रीणंती. अधन्या म्हणजे पूर्ण रूपाने जिला सांडने बैलाने टच पण नाही केलेलं, त्या गायींच्या द्वारे त्या नवजात शिशुरूपात प्रकट परमात्म्याच्या पालन पोषणाची लीला होते. त्या गायी परमात्म्याला तृप्त करतात. वेद सांगत आहे बघा, त्या सौम्य स्वभावाच्या परमात्म्याला, पुरुषाला, परमात्म्याला जो शिशुरूप धारण करून प्रकट होतो, याचा अर्थ हा होतो असा. आणि सर्व प्रकारे अधन्या म्हणजे कुमारी गाय, धेनवाहा म्हणजे गायी तृप्त करतात. या इंजिनियर्सच्याच अनुवादात सिद्ध झाले की त्या परमात्म्याला जो शिशुरूप धारण करून इथे प्रकट होतो लीलामय शरीरात, जो 3 प्रकारे आपली इथे देखभाल करतो. एकतर वरती राहतो तेव्हा एकदम तेजोमय शरीर धारण करतो, इथे येतो हलके तेजपुंज शरीर धारण करतो. त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत इथे जेव्हा येतो. एकतर असे शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात प्रारंभी एक लीला करतात. त्यानंतर मग तिसरा जो प्रकार आहे तो कधीही कुठेही एक जिंदा महात्मा किंवा ऋषी किंवा साधू संताचे रूप घेऊन कुठेही प्रकट होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात, त्यांना भक्ती मार्गावर आणतात, त्यांच्या संकटांना पण दूर करतात. असे जे जिंदा महात्म्याच्या रूपात 3ऱ्या प्रकारच्या शरीराने मालक येतात, तर ते कलियुगात खूप महापुरुषांना याच रूपात भेटले, जिंदा महात्म्याचे रूप घेऊन. तर आता जो प्रसंग चालू आहे, आता हे तर वेदाने प्रूव्ह केले, सिद्ध केले, प्रमाणित केले की परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून इथे प्रकट होतो तर त्यावेळी कुमारी गाय त्याचे पालन पोषण करते. म्हणजे कुमारी गाय दूध देते तेव्हा तो परमात्मा पितो. आता ही लीला केली कोणी? ना श्रीरामाने केली, ना कृष्णजींनी केली, ना कोणत्या अन्य देवतांनी आजपर्यंत. सांगा कोणाच्या इतिहासात असेल तर ज्याने वेदांनुसार लीला केली ही इज गॉड. आता तुम्हाला दाखवतो कबीर सागर. हा बघा पवित्र कबीर सागर. 600 वर्षांपूर्वी हा लिहिला गेला होता. परमात्म्याच्या वेळेसच धर्मदासजींनी लिहिला होता. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे बघा याचा कोण अनुवादक आहे? कबीर पंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक एवं प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? पद्मिनी सुभाष निकम. आपण कुठून आलात? मिलिटरी ऑफ हिंगे, तालुका जिल्हा सातारा इथून आले. आपला व्यवसाय काय आहे? घरकाम.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2013ला घेतली. 8/10/2013ला नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी बचपन से ही कृष्णाची भक्ती करत होती. गोकुळ अष्टमीला जायची, घरी कृष्णाची पुस्तकं वाचायची, हरिविजय ग्रंथ वाचायची, पुन्हा हरिपाठ हर रोज हरिपाठ म्हणायची. पुन्हा नंतर मी संत ज्ञानेश्वर महाराजांची पारायणं 8-8 दिवस गावोगाव जाऊन शिन करायचं, सप्ताह करायचा, सत्संग ऐकायचा, कीर्तनाला जायचं, म्हणजे अशा प्रकारची भक्ती चालू होती. ज्ञानेश्वर माऊलींचं गावोगाव जाऊन शिनी पारायणं करायची. पुन्हा मी ब्रह्माकुमारीमध्ये 13 वर्ष पंथात जोडली गेली व तिथं रोज सुबह 4 बजे योग शिकवला होता. मला योग म्हणायचा. ओमची भक्ती आम्हाला दिली होती ब्रह्माकुमारीमध्ये. रोज आम्ही मुरली ऐकायला जायचो. पुन्हा मी मधुबनला पण गेली. मधुबनला एक वेळ गेली. तिथून येऊन पुन्हा आपलं 13 वर्ष रोज कांदा लसूण खायचा नाही, काय नाही, आपलं मुरली ऐकायची. घरात तरी पण म्हणजे शांती नसायची, तरी पण मी दररोज जायची. अशा प्रकारे ती ब्रह्माकुमारीची भक्ती करत होती. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात. खास करून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत होतात. त्यानंतर आपण ब्रह्मकुमारी या संस्थेबरोबर सुद्धा जोडला गेलात आणि त्यांच्या आश्रमातून आपण नामदीक्षा घेतली होती आणि त्यांची जी भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे, ब्रह्मकुमारी या संस्थेमध्ये कुठल्या प्रकारची भक्तिसाधना शिकवतात आणि आपण तेथे कुठल्या प्रकारची भक्तिविधी करत होतात? ते आम्ही दररोज सकाळी 4 वाजता सांगायचे की योग करा, ओमची ध्वनी लावा आणि परमात्मा सांगायची निराकार आहे, बिंदू स्वरूप आहे, त्याची आठवण करा. आम्ही तसंच ती भक्ती करत होतो. ब्रह्माकुमारीची रोज आम्ही मुरलीला जायचो. सकाळी 6 वाजता मुरलीला जायचो. महिन्यातून एक वेळ आम्ही सेंटरला जायचो. तिथून पुन्हा आमची रोज ती भक्ती चालूच असायची. पुन्हा आम्ही वर्षातून एक वेळ तरी आम्हाला मधुबनला पण मी जाऊन आली. तिथं 8 दिवस तिथं राहून आली ब्रह्माकुमारीची त्या पंथामध्ये. वरवरचंच ती भक्ती असायची. निराकार परमात्मा आहे म्हणून सांगायची, बिंदू स्वरूप आहे, पण आम्ही करतच राहायचो ती भक्ती. जसं आपण सांगत आहात की आपण ब्रह्मकुमारीची भक्तीसुद्धा आपण करून बघितली होती. त्याचप्रमाणे आपण वाराणसुद्धा जात होतात. खास करून ज्ञानेश्वर माऊली यांचे आपण जे सप्ताह असतात ते सुद्धा आपण अटेंड करत होतात, त्याचेसुद्धा आपण आयोजन करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण हरियाणा स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांची नामदीक्षा कशी घेतली? एक दिवस काय झालं, माझी ती मुरली आमच्या घरच्या लोकांनी म्हणली मुरलीला जायचं नाही, काय नाही, अशी भक्ती माझी सोडून दिली. तर एक दिवस काय झालं, सर्वजण झोपलेली होती. तर मला जाग आली. मी म्हटलं की परमात्मा तू मला कसा भेटणार, असंच जीवन जाणार. त्यावेळेला मी सत्संग लावला आणि ती परमात्म्याची सद्गुरू रामपालजी महाराजांची सत्संग चालू झाला. त्याबरोबर मला ते लगेच समजलं आणि मी म्हणलं हीच भक्ती योग्य आहे. म्हणजे मला एकदम शांती आली त्यातून. पुन्हा मग मी ती रोज सत्संग बघत होती. नंतर SMS बरवालामध्ये SMS केला. तिथून आम्हाला ते ज्ञानगंगा पुस्तक आलं. पुस्तक पोस्टमॅनने एकदम पावसात ठेवलं होतं, भर मोठ्या पावसात, परंतु त्या पुस्तकाला काहीसुद्धा झालं नाही. मी ती पुस्तक भेटल्या हृदयाशी लावून 2 दिवसात ते पुस्तक वाचून काढलं. त्यातलं मला सगळं ज्ञान परमात्म्यानं सांगितलं, कळलं मला त्यातलं ज्ञान. मग नंतर मी म्हटलं की बरवाल्याला जायचे, मला नामदीक्षा घ्यायचे. मला भक्ती म्हणून एवढं काही कळत नव्हतं, पण म्हटलं गुरुजींच्या भेटीला जायचे म्हणून आम्ही दोघंजणी गुरुजींच्या भेटीला गेलो तिथं 2013 साली. आणि सद्गुरू रामपालजी महाराजांच्या भेटीसाठी आम्ही तिथं गेलो. गुरुजींची तिथं आम्ही सद्गुरू रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये गेल्यावर आमचा पहिल्यांदा फॉर्म भरला. आम्हाला नियम सर्व सांगितले सद्गुरू रामपालजी महाराजांचे. पुन्हा आम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांचे ते प्रथम मंत्र गुरुजींनी आम्हाला दिला. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग आहेत
ते आपण टी व्हीवर ऐकलेत. त्याचप्रमाणे टी व्हीवर आपण ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा SMS करून मागवलं आणि त्या पुस्तकाचं आपण अध्ययन केलं आणि त्या अध्यायातनं आपल्याला असं जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायला हवी. आणि त्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात आणि तेथे संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची आम्ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर खूपच लाभ झाले. आमचे भगतजी असध्य अशा आजाराने पीडित होते, त्यांना पण तो आजार त्यांचा बरा होऊन परमात्म्याने त्यांच्यावर दया करून त्यांना प्रथम मंत्र दिला, सतनाम दिलं. हा मोठा लाभ झाला. आणि 84 लक्ष योनीचा फेरा चुकवून आम्हाला मोक्षाला जाण्याचा मार्ग सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला दाखवला. हा तर एकदम मोठाच आध्यात्मिक लाभ आहे. पुन्हा माझ्या मुलीचं कानाचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं, तर ते डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणले काहीच कानाला झालं नाही, ते एकदम व्यवस्थितच कान झाला आणि ती मुलगी आता व्यवस्थित आहे. माझा परिवार सगळा स्वस्थ आहे, मी पण स्वस्थ आहे. ज्या वेळेला मी आश्रममध्ये गेली त्यावेळेला गुरुजींना म्हणलं माझा हात दुखतोय, उजवा हात दुखत होता, तर गुरुजींनी मला म्हणले भक्ती कर बेटा, ठीक हो जाएगा, उसी दिन से मेरा आज तक हाथ दर्द नहीं हुआ. हे मला मोठा लाभ झाला. एक दिवस गुरुपौर्णिमे दिवशी आम्ही वॉकिंगला चाललो होतो, तर तिथं 100 फुटावरच आमच्याजवळच सिंह आला. लोकांना वाटलं की खोटंच आहे हे, दुसरा काय प्राणी असेल, परंतु नाही. आम्हाला आमचे भगतजी, मी, आम्ही दोघं होतो आणि एक शेजारचं कुत्रं आलं होतं. तर ती कुत्रं भुकायला लागल्यावर मी म्हटलं की बघा काय आहे म्हणून बघितलं तर सिंह होता आणि त्यानं आमच्याकडंच तोंड केलं होतं. तर गुरुपौर्णिमा दिवशीच सकाळी आमचं मंत्र पण चालू होतं त्यावेळेला. तर ती आम्हाला तनिक भीती वाटली नाही. तो सिंह माघारी पळून गेला आणि आम्ही स्वस्त असं घरी आलो. आम्हाला हे मोठा लाभ झाला. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर, त्यांच्याकडनं जो गुरुमंत्र आपण घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले आप्तेष्ट आहेत, जे आपले जो परिवार आहे आपला, त्याचप्रमाणे जे आपले नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत आणि जो भगत समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी एक प्रार्थनाच करू शकते आहे. संदेश तर परमात्मा ही देतात. हरेक बऱ्याचशा चॅनलवर सत्संग येतात, ते तुम्ही रोज बघा आणि त्यातील ज्ञान तुम्हाला पटलं तर तुम्ही ते घ्या आणि माझं जसं कल्याण झालं तसं तुमचं होऊ द्या. जसं आपण सांगत आहात की आज भगत समाजाने, प्रत्येक श्रद्धाळूने संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघायला हवेत. त्याचप्रमाणे त्यांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आहे ते सुद्धा त्यांनी वाचायला हवं आणि त्यातलं ज्ञान आपल्या धर्मग्रंथाशी जुळून बघायला हवं. आणि जर त्याला ते जाणवत असेल तर त्या व्यक्तीने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं आपण बोध घेतला पाहिजे, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टी व्हीवर फोन नंबर येतात, तिथं तुम्ही चौकशी करून नामदान केंद्र कुठं आहे तिथं तुम्ही फोन लावा आणि तिथून तुम्ही निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.